हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, ह्यांच्या डब्यासाठी मी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवून दिलेली होती आज। आणि त्यानंतर बघा डाळ भात लावलं, कारण ना आबी आमचं ना बटाट्याची भाजी खात नाही आणि चपाती पण खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी ना भात लावलेला होता, सोबतच डाळ पण लावली, म्हणजे ना वेगळं वेगळं काय करायचं दुसरं अजून म्हणून मग डाळ लावलेली होती। डाळ शिजवताना बघा याच्यामध्ये टमाटर, चिंच, हळदी पावडर घालून ना 4 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला। डाळ 4 शिट्ट्यामध्ये चांगली शिजलेली होती। त्यानंतर गरगरताना ना थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, गरगटून घेतली छान अशी। आणि मग पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरे, मोहरी, थोडंसं हिंग आणि 4-5 पाकळ्या लसूण मोठा मोठा असा ठेचून घातलेला आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे। आबीसाठी पहिलंच मी थोडीशी डाळ काढून ठेवलेली होती आणि ही वरण ना आमच्या दादाला वरण आवडतं, त्याच्यामुळं ना तिखट टाकून ना मी वरण बनवलेलं होतं। आता ही फोडणी टाकून झाल्यानंतर बघा याला ना चांगलं असं ना 1-5 मिनटं उकळवून शिजवून घेतलेलं आहे आणि 1-5 मिनटानंतर छान असं वरण तयार झालेलं आहे। आमच्या दादाला ना गरम गरम भात आणि वरण खूप आवडतं खायला, त्याच्यामुळं ना लगेचच वरण तयार झाल्यानंतर ना दादासाठी ना मी ताट वाढून घेतलेलं। तर दादाला आज भात आणि वरण दिलेलं आणि सोबतच माझ्यासाठी पण ताट वाढून घेतलेलं। ही आहे दादाचं ताट आणि ही आहे माझं ताट। तुमच्यापैकी कुणाला कुणाला गरम भात आणि